म्हणालीस मम्मी? ताईच्या मैत्रिणींबरोबर फोटो काढायचे? अरे हो रे हो, ते संकट मी विसरूनच गेलो. आल्या का त्या मैत्रिणी? बापरे, स्वयंपाकघरात काय करतात त्या साध्या जणी? बटाटे वडे करताय. बटाटा वडा. एकदा तर आमची ताई बटाटा वड्यामध्ये बटाटाच घालायला विसरली. नुसतं पीठच तेलावर नाचत होतं. त्या पहा, त्याच्या साऱ्या मैत्रिणी एकाच वेळी जातात. हो हो हो, किती कष्टाळू आहे नाहीतर मी. पण या साऱ्या मैत्रिणी एका फोटोत कसे म्हणून त्यांना मी त्या समोरच्या बागेत बसवतो आणि नुसते फ्लॅशच मारतो. फ्लॅश गार्डन, यू नो. त्याचे फोटो बघायला येतच नाही. ते एक बरं आहे. पप्पांचे खूपच पांढरे फटक पडतात. कॅमेरा समोर पप्पा घाबरतात ना. मी तर कॅमेराच्या मागे घाबरतो. पप्पा आहेत कापड गिरणी, पण फोटो बघून वाटतं पिठाच्या गिरणीत आहेत की काय. मम्मीचे फोटो अगदी झालं ब्लॅक ब्लॅक ब्लॅकच. ट्यू 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 निगेटिव्ह, ट्यू 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 निगेटिव्ह. मम्मीचं माहेरचं आडनावच काय? गोरेगावला राहायला आली तरी कलर सेम. ला शॉक केला, तुम्ही ऑफ व्हाईट दिसतं. एका फोटोत माझी कपड्यात बांधली आणि झोपडा काय दिसत होती. गंमत हो. एकदा मला माळा साफ करण्याचा जुना फोटो मिळाला. घाबरलो मी. सीडीवरून गडी करणारच होतं. नंतर किती वेळ झोपच लागेना. मम्मी म्हणाली, तर काय घाबरायचं होतं एवढं? भडकमकरांचा फोटो तो, तुझ्या आजोबांचे मित्र. बापरे, फोटो होता. हाऊ की यू. मला वाटलं थांबू की पळू. असे का होते आमचे दिगोजोबांचे फ्रेंड? त्यापेक्षा माझेच मित्र बरे. आमचे आजोबा खाण्याच्या स्पर्धेत खेळत ठेवायचे. खंड न पडता अखंड श्रीखंड खायचे. आजोबा जिंकायचे.